चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांची कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान मागणी. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. 19 लाखांपेक्षा सदस्य आमच्याकडे, शिंदेंकडे 4 लाख सदस्य. राजकीय पक्षाच्या बहुमताचे कागदपत्र सादर केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टासमोर युक्तिवादादरम्यान माहिती. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? युक्तिवादादरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा सवाल. फूट पडलीये की नाही याचा सोक्षमोक्ष लावा. राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा प्रश्न येतो, असाही युक्तिवाद. दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपत जातील. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या ठाकरे सेनेच्या मागणीवर शिंदेच्या शिवसेनेकडून व्यंगातून पोचली टीका. पक्ष चिन्हासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवा. व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर निशाणा. अपात्रतेप्रकरणी कोर्टाला वकील देवदत्त कामत यांनी अनेक उदाहरणं दिली. अरविंद सावंत यांची कोर्टातील युक्तिवादावर माहिती. अपात्रतेचा निर्णय आता घेऊ शकतो का, अशी कोर्टानं केली होती विचारणा. दरम्यान आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा, सावंत यांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी. 2 सप्टेंबरला शिंदेच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार. ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद. ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील करणार युक्तिवाद. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. शरद पवार आणि पार्थ पवारांची 3 तास बैठक. कारण अस्पष्ट. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास बैठक. काल सिल्वर ओक निवासस्थानी झाली बैठक. भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य. सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप. सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार तटकरेंना रिमाइंडर नोटीस. नरेंद्र मोदींचा येणारा वाढदिवस पंतप्रधान म्हणून शेवटचा असेल. संजय राऊतांचा मोठा दावा. 17 सप्टेंबरनंतर तुम्हाला कळेल मोदींचं काय होईल. अमित शहा कधीच पंतप्रधान होणार नाहीत, राऊतांचा दावा. तर मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मोदी शहा राजकीयदृष्ट्या संपले. काँग्रेस बैठकीमध्ये राहुल गांधींचं मोठं विधान. सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना राहुल गांधींचं विधान, सूत्रांची माहिती. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा झाली. वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात काढणार. महिला आरक्षणाबाबतही बैठकीमध्ये चर्चा. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमबाबत चर्चा. काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरमची 2 कडवी गाणार. 1937ची काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले. काँग्रेसचा निर्णय देशविरोधी. त्यांच्याकडून लाखो शहीद जवानांचा अपमान. अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसचा संविधान विरोधी निर्णय घेतलाय. काँग्रेस मानसिक गुलामीमध्ये. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. काँग्रेसच्या वंदे मातरम संदर्भातील निर्णयावर फडणवीसांची टीका. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा 7 भाषांमध्ये अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार.